माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित. 4 महिन्यात अध्यक्षपद सोडणार. फक्त 4 महिने. नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन. पवारांसमोर जयंत पाटलांनी व्यक्त केली खदखद. काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे. अहो 1-2 सेनापतीचं हे काम नव्हतं. शरद पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. अहमदनगर मधल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी चर्चा होती ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची. थेट शरद पवार आणि पक्षातल्या नेत्यांसमोरच जयंत पाटलांनी आपली खदखद बोलून दाखवली. थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित. पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाहीये. मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया. फक्त 4 महिने. नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन. जयंत पाटलांचा नेमका रोख कुणाकडे होता अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी केलेलं वक्तव्यही सर्वांचं लक्ष वेधून घेणारं होतं. येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे. अहो 1-2 सेनापतीचं हे काम नव्हतं. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते, त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही. येत्या काळामध्ये आपलं जे कॅडर आहे, जे कार्यकर्ते, ते कसं मजबूत होईल याच्यासाठी सुद्धा विचार केला गेला पाहिजे. आणि असे काही नेते असतात ते 2 दगडावर पाय ठेवतात. त्या नेत्यांना म्हणायचं तिकडं तरी जावं, नाही तर इकडं तरी यावं, पण 2 दगडावर पाय ठेवून चालणार नाही. त्यामुळे जयंत पाटलांचा रोख रोहित पवारांकडे तर नाहीये ना असा प्रश्न निर्माण झालाय. पक्षातील लोकशाही बळकट असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी मात्र मूळ प्रश्नाला बगल दिली आहे. कुठेतरी राष्ट्रवादीमध्येच जी गडबाजी आहे ती पाहायला मिळते का? जयंत पाटील स्वतः भाषणामध्ये बोलले की माझ्याविषयीची काही तक्रार असेल तर तुम्ही वरिष्ठांकडे करा. म्हणजे आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा. इट्स अ कॉम्प्लिमेंट. उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे की वाह, काय पक्ष आहे तुमचा, किती लोकशाही आहे. लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाने 80% स्ट्राईक रेटने यश मिळवलं. मात्र या यशाच्या वाटेकऱ्यांवरून आता खरी धुसफूस सुरू झाली आहे. यशाचे वाटेकरी खूप असतात, मात्र अपयश नेहमी पोरकं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातही विजयाचा सेनापती कोण यावरून श्रेयवाद सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या फळीतील नेत्यांमधली ही धुसफूस पक्षाला नक्कीच परवडणारी नाहीये. लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.